आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर सुंदर योच आहे सागर दादा पावशे म्हणजे नाना पावशे. अरे 50 ओलांडली पण अजून जागा सोडायला तयार नाही भाऊ. याचं काय म्हणणं आहे ते सीए काकांकडनं कळलं आहे मला. याच्यावर काहीतरी जालीम उपाय केला पाहिजे. चांगलं औषध द्यायला पाहिजे बघ. हे याची अजून काय माहिती आहे वय? काढू का कुंडली त्याची? काय लगीन जुळवायचं वय? अरे भावा तसं नाही र. ते पिक्चर मध्ये धावतात बघ. आधी सगळी माहिती काढायची म्हणजे कुंडली काढायची असं म्हणतात. कुंडली काढून झाली काय एकदम अटॅक. सुधारायच्या गोळ्या घे जरा. सुधारायच्या गोळ्या घे. अरे आपल्या जमिनीचा तुकडा त्याला आपल्याजवळ ठेवून काय फायदा होणार आहे वय? आपण एक काम करू. आपण तिला पैसे देऊ आणि आपली जमीन सोडून घेऊ. लय भारी आला मोठा जमीन सोडवणार. अरे यो पाय तुझ्या काकाला मामाला नाहीतर आई साहेबसने सुचला नसतं का? पाक्या आपण आहे ना लागलीच त्याची भेट घेऊ आणि त्याचं म्हणणं काय ना ते आधी ऐकून घेऊ. हा होय चल आपण आहे ना असंच करूया. होय असंच करू. नाही नाही असं नको करूया. बरं असं नको करूया. हा नको. आपण आहे ना तसं करूया. तसंच करूया. चल अगं हो जस्ट चिल डोंट पॅनिक. सगळं ठीक होईल. काकूने तुम्हाला कुठंही जायचं नाही म्हणून सांगितलं. याचा अर्थ त्या तुमच्यावर रागवल्या नाहीयेत. आणि सुंदर बद्दल सांगायचं झालं तर तो त्याच्या मार्गी लागलाय. देअरफॉर जस्ट वेट अँड वॉच. काय चाललंय? कुठे काय आलोच मी. देवा पोराचं भूत उतरव बाबा. अहो नाहीतर त्या पोरीच्या नादाला लागून ना पोरगा हातचं जायचं. म्या काय म्हणते आपण ज्योतिषाला विचारूया. म्हणजे काही पूजा किंवा शांती करायला लागणार असेल ना तर ते बी करूया. कुठल्या ज्योतिषाला विचारून काय बी फायदा नाही. या पोरानं आहे ना स्वतःच्याच पायावर दोंडा मारून घ्यायचं ठरवलंय. अगं भविष्याबद्दल काही विचारच नाही. ओरकटपणा अजून जात नाही याचा. अगं इथं हातात समज निष्ठायची वेळ आली तर यो आपला गुलुगुलू करण्याचा जाळ टाकलाय अजून. आता मलाच काहीतरी हालचाल करायला पाहिजे. हॅलो साहेब प्रताप सूर्यवंशी बोलतोय. काय म्हणता बरं आहे ना? वय 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 आज जरा मुद्दामूनच आठवण काढली होती तुमची. ते मागे आपलं बोलणं झालं होतं बघा आपल्या पोरांच्या लग्नाबद्दल. तर माझा पोरगा अश्विन आत्ताच अमेरिकेवरनं परत आलाय. तर तर त्यांच्या दाखवण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे की तुमच्या सवडीनं. काय म्हणता? बरोबर चालतंय की. कळवा मला बरं. बरं बरं ठेवतो. आता बघ याच्या पायात कशी पेडी घालतो ते. फोन कोणाला केला असा? अगं माग तुला बोललो होतो ना सरंजामे साहेब. अगं लय मोठं प्रश्न आहे. आणि त्यांची पोरगी अश्विन बरोबरच होती शिकाया. अरे ते आपल्या समजसनी चांगलं ओळखतात. तर माग त्यांनाच स्वतःहून विषय काढला होता अश्विन संबंधी लग्नासाठी. तर म्हणलं यो आता आलाच आहे तर यांचा बघण्याचा कार्यक्रम होऊनच जाऊ द्या. मग बघ एकदा का यांच्या पोरीशी या पोराचं लगीन लावून दिलं ना या आपाप कसं मार्गाला येते हे पोरग. देवा पाहू रे बाबा.
इतकी माणसं कोण आहे ती आणि यो पहारा कशा पायी कायच कळणं झालंय. हे बुजगावण्या, नाना पावशीशी गद्दारी करायचं पुण्याला धाडस करशील का? नाही नाना, चुकी झाली माफ करा. हं? अरे भीक मागाय बी जित्ता सोडणार नाही तुला. नाद नाही करायचा नाना पावशीशी. हं? चाल. वहिनी, अगं बर्फासारखा गार झालाय चहा, घेतलाच नाहीस तू. काय होतंय का तुला? एवढं कसल्या विचारात आहेस? जीव टांगणीला लागलाय नुसता. सुंदर घरात येईस्तोवर कशात लक्ष नाही लागायचं माझं. खरंच आहे बघ वहिनी, लहान तोंडी मोठा घास घेते म्या. पर अगं आपलं लेकरू लहान आहे, त्याला कसला बी अनुभव नाही. त्याला उगा पाठवलंच बघ तिकडं. नसती बॅद बांधलीस त्याच्या गळ्यात. ताई, तुमचं म्हणणं खरं आहे. पर आज पहिल्यांदा मी या सुंदरच्या डोळ्यात आत्मविश्वास पाहिला. माझं काय म्हणणं आहे, भले हे काम नाही पूर्ण होईल, पर त्यानं आज स्वतःहून काहीतरी करायची इच्छा दाखवली. यातच मला आनंद आहे. तुम्हा समजासनी वाटतंय का मी आज चुकीचं वागले, पर मला माहिती आहे मी काय केलंय ते. आता हे काम पूर्ण होईल का नाही याची काळजी नाही मला. वहिनी अगं वैताई, या कामात अपयश जरी आलं ना तरी आपला सुंदर यातून मोठी उमेद घेणार याची खात्री आहे मला.